हाय एव्हरीवन. आज कथा असणार आहे गुरुदेव आणि शिष्य यांची. एकदा एक शिष्य आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव, कधी कधी मन इतकं दाटून येतं की असं वाटतं कुणासमोर तरी रडावं. म्हणजेच काय, रडल्याने आपलं दुःख हलकं होतं असं वाटतं. गुरु शांत असले, म्हणाले, रडणं चुकीचं नाहीच आहे, पण प्रश्न आहे कोणासमोर रडतोस. शिष्य गोंधळला. माणसासमोर रडलो तर ते आपल्याला समजून घेतात ना. गुरु म्हणाले, काही जण समजून घेतात, काही जण समजून घेत असल्याचा आव आणतात, तर काही जण मात्र तू रडत असताना तुझ्या अश्रूंमध्ये देखील ते स्वतःचा फायदा शोधतात. म्हणजेच काय, तर माणूस आपलं दुःख फक्त ऐकून घेऊ शकतो, तो ते दुःख वाहून नेऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे त्याची स्वतःची अशी ओझी असतात. थोडा विराम घेऊन गुरुदेव पुढे म्हणतात, समजा तुझ्या हातात जर का आपण जळत्या कोळशाचं ओझं दिलं, तर काय होणार आहे? तू ते ओझं समोरच्याच्या हाती देशील. म्हणजेच काय, तर त्या समोरच्याचाही हात भाजेल आणि जळता कोळसा विझणार तरी आहे का? नाही ना. तर त्या जळत्या कोळशाला विझवण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागणार आहे? तर पाण्याची. म्हणजेच काय, तर जळता कोळसा पाण्यात टाकला की तो आपोआपच विझणार आहे. त्याचप्रमाणे तुला तुझं दुःख विझवायचं असेल, तर ते भगवंताच्या चरणी तुला सोपवावंच लागेल. शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला गुरुदेवांना, मग गुरुदेव, माणसापुढे कधी रडूच नाही का? त्यावर गुरु म्हणाले, तुला रडायचंच असेल ना, तर त्या भगवंतापुढे रड. तो तुला केवळ ऐकत नाही, तो तुझ्यात बदल घडवून आणेल. माणूस तुझ्या दुःखाचं सांत्वन करेल, पण भगवंत तुला सामर्थ्य देईल. माणूस तुझ्या जखमेवर फुंकर मारेल, पण भगवंत ती जखम भरून काढेल. पुढे गुरु म्हणतात, आणि जगासमोर तिथे हस, तिथे बिनधास्त हस, कारण तुझं हसू ही भगवंताचीच देणगी आहे. जगाला वेदनेची नाही, तर तुझ्या हसण्यातून त्यांनाही थोडा धीर मिळू शकतो. शिष्य नम्रपणे गुरुंना म्हणाला, गुरुदेव, आज कळलं, म्हणजे रडणे कमजोरी नाहीये, पण योग्य ठिकाणी रडलं की त्याचं भक्तीत रूपांतर होतं. गुरु म्हणतात, रडायचं, हसायचं ते फक्त त्या एका भगवंतापुढे, आणि जगासमोर ठेवायचं ते फक्त आणि फक्त विश्वासाचं हसू. कारण इथे अंतरात्म्याचा स्वामी आपला भगवंत आहे, आणि तोच खऱ्या अर्थाने आपल्या अश्रूंना उत्तर देऊ शकतो. शिष्याने गुरूंना नतमस्तक केलं.